लक्ष्मींच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत. तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे. इकडे कला ही मात्र विचार करत असते की अद्वैतने तिच्यासाठी किती छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. ती मात्र त्याच्या त्या स्वप्नातच रंगून गेलेली असते. तिला मात्र खरंच वाटत नाही की अद्वैत हा तिच्यासाठी एवढं सगळं काही करू शकतो. तर दुसरीकडे ती अशीच ठंबपणे बसलेली असते. तर अद्वैत तिला पाहतो आणि तिला बोलतो की खरे नेमकं काय झालं, तू अशी का बसली आहेस म्हणून. त्यासोबतच अद्वैतला खरे ही अशी म्हणते की चांदेकर, एवढं सगळं तू माझ्यासाठी केलंस. तर त्यासोबतच अद्वैत, हो मग अजून दुसरं कोणासाठी करणार, तुझा वाढदिवस आहे ना, तुला स्पेशल फील करायला हवं म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. तर लगेचच खरे ही मात्र अद्वैतवर चिडते आणि बोलते की हो का. सोबतच कलाही मात्र विचारते, पण तुला कसं माहिती की मला काय आवडतं आणि काय नाही आवडतं. तर लगेचच अद्वैत हा मात्र खरेला असं म्हणतो की काय ना खरे मॅडम, तुमच्या ज्या न आवडत्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या मेंदूमध्ये फिट आहेत, म्हणून तुला जे सगळं आवडतं ते सगळं आता मला माहिती पडलं आहे, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासाठी केल्यात. तर सोबतच अद्वैत हा मात्र म्हणतो की की मी विचार केला होता की आपण जर 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे गेलो असतो, खूप असा खर्च झाला असता, तो मात्र तुला काय आवडला नसता. त्यापेक्षा जर मी कुठे तुला दुसरी गर्दीच्या ठिकाणात गेलं असतं तर तू इरिटेट झाली असतीस, त्यासोबतच तू माझी पण हालत इरिटेट केली असतीस. आणि लांब कुठे 2 दिवसाचं ट्रिपवर तुला घेऊन जायचं म्हणजे तुझ्यासाठी घरची कामं म्हणजे विचारायलाच नको. म्हणूनच मी आज संध्याकाळसाठी हा पूर्ण कॅफे हा तुझ्यासाठी बुक केला. त्यासोबतच कला ही मात्र हे सगळं ऐकून खूप खुश होते की अद्वैतला तिच्या सगळ्याच गोष्टी कळतात. त्यासोबतच ती त्याला चिडवायला लागते की नेमकं हे सगळं तू माझ्यासाठी केलंस असं तसं म्हणून. लगेचच पण तुला जमलं नसतं हे सगळं बोलून ते अद्वैतला चिडून देत असते. अद्वैत मात्र चिडतो आणि म्हणतो की मी हे सगळं मी केलं म्हणून. तर लगेचच कला हे मात्र त्याला सांगते की हा जो मी पण आहे ना तुझ्यातला, हा मिसिंग होता, जो आता बाहेर निघाला तर आता कसं बरं वाटतंय मला. तर मात्र अद्वैत हा चिडतो आणि म्हणतो, नाही आवडला ना तुला काहीच, चल मग निघूया इकडून. तर लगेचच अद्वैत उठतो आणि जायला निघतो. तर कला ही मात्र अद्वैतचा हात पकडते आणि त्याला बोलते की प्लीज थांब म्हणून. अद्वैत मात्र म्हणतो की कशाला उगाचच थांबायचं आहे, निघूया आपण इकडून म्हणून. लगेचच कला ही मात्र अद्वैतला म्हणते की प्लीज थांबूया ना, प्लीज माझ्यासाठी थांब असं म्हणून अद्वैत हा मात्र थांबतो आणि तिकडे येऊन बसतो. दुसरीकडे रजनी, सरोज अनामिकाला घेऊन सोहमकडे येतात. सोहमला जाब विचारायला की नेमकं त्यांनी असं का केलं आहे म्हणून. तर लगेचच रजनी ही मात्र सोहमवर चिडलेली असते. ती त्याला विचारते की नेमकं सोहम, हे काय चाललं आहे तुझं, तू कधी ह्या सगळ्या गोष्टी थांबवणार आहेस, म्हणजे आम्हाला पण कळेल की कधी आम्ही त्रासमुक्त होणार आहोत. सोहम मात्र समजायचा प्रयत्न करत असतो की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे, पण कोणीही त्याचं काहीच ऐकून घेत नसतं. रजनी मात्र त्याच्यावर फार चिडलेली असते. ती त्याला सांगते की अनामिकाची ही अशी अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. तिला जर तिचं सासरच सेफ वाटत नसेल तर काय फायदा. लगेचच सरोज ही मात्र सोहमवर चिडते आणि बोलते की सोहम, तू अजिबातच तोंड चालू नकोस, तुझ्याकडून मात्र आम्हाला ही अपेक्षा नव्हती. जर एक बाई कुठलीही गोष्ट सहन करू शकते, पण मात्र तिच्या मनामध्ये दुसरी कुठली तरी बाई आहे या गोष्टीचं सहनशीलता त्या बाईमध्ये अजिबातच नसते. तुला अनामिकाचा विचार करायला हवा. तू असं कसं काही वागू शकतोस तिच्यासोबत, हे मात्र मला अजिबातच खरं वाटत नाही आहे. सोहम मात्र विचारत असतो कारण त्यांनी काहीच केलेलं नसतं. तो पूर्णपणे हा खचून गेलेला असतो. पण मात्र सरोज आणि रजनी हा सोहमला जाब विचारायचा थांबवत नाही. बाजूला उभी असलेली अनामिका ही मात्र सगळ्या गोष्टींची मज्जा घेत असते. सरोज मॅडम ह्या सोहमला सांगतात
की तू असा वागशील ह्या गोष्टीची तर मला अजिबातच अपेक्षा नव्हती. एक बाई ही मात्र खूप खंबीर असते पण प्रत्येक वेळी नसते. दुसरीकडे अद्वैत आणि कला हे मात्र कॅफेमध्ये बसतात. अद्वैत चिडलेला असतो तर कला ही त्याला पुन्हा कॅफेमध्ये येऊन बसवते. दुसरीकडे अद्वैत हा मात्र रागून बसलेला असतो. तर लगेचच कला ही मात्र अद्वैतला बोलते, पण मात्र काहीही बोल चांदेकर, तू ही जी सगळी काय डेकोरेशन्स केली आहेस ही मात्र खूप छान केली आहे आणि मला खरंच मनापासून खूप आवडली आहे आणि मला प्रचंड भूक पण लागली होती, तर हे खूप छान असं अरेंजमेंट पण तू खूप छान केलं आहे. लगेच अद्वैतला कला हे जी काय बोलते ते खूप आवडत असतं, कारण त्याला वाटलं नव्हतं की अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी आवडतील म्हणून. लगेचच कला ही मात्र त्याला बोलते, पण एक गोष्ट मात्र तू एकदम बरोबर केली आहेस. लगेचच कला ही मात्र अद्वैतला सांगते, आता मी काय करू शकते, जर माझ्या नशिबामध्ये इतका चांगला क्यूट असा नवरा असेल तर. लगेचच तिकडचे जे कॅफेवाले आहेत ते मात्र तिकडे येतात आणि ते हजबंड वाईफ एकमेकांना मदत करत असतात. लगेचच अद्वैत हा मात्र कलाला म्हणतो की टीमवर्क असं हवं म्हणून. लगेचच कला ही मात्र बोलते, म्हणजे आपल्यासारखंच. इतक्यातच अद्वैत हा सँडविच खात असतो आणि त्याच्या नाकाला हा सॉस लागतो. कला हे सगळं पाहून खूप हसत असते, तर अद्वैत तिला काय झालं असं म्हणतो. दुसरीकडे रजनी सरोज ह्या दोघीही सोहमला खूप ओरडत असतात. रजनी मात्र म्हणते की तू प्लीज आम्हाला सांगून ठेव की तू हा सगळा तुझा त्रास जो तू आम्हाला देतो आहेस तो तू कधी थांबवणार आहेस. नेमकी तारीख, वेळ, कुठला दिवस असणार आहे हे म्हणजे तू आम्हाला सांगून ठेव, म्हणजे आम्हालासुद्धा कळेल की नेमकं कधी आम्ही या त्रासातून मुक्त होणार आहोत. तर सोहम मात्र खूपच शांत असतो. त्याला त्याचीच आई त्याला हे सगळं म्हणते हे त्याला ऐकवत नाही. पण दुसरीकडे उभी असलेली अनामिका मात्र खूप मज्जा घेत असते. तिला फार मज्जा येते की असं सगळं होतं आहे म्हणून. रजनी मॅडम या मात्र सोहमला सतत म्हणत असतात की अनामिका ही आपली जबाबदारी आहे, आपण तिची काळजी घ्यायला हवं. तिचं हे सासर आहे. एक मुलगी जेव्हा कधी पण माहेर सोडून सासरी येते तर तिला तिच्या माहेरासारखंच सासरी पण खूप सेफ वाटायला हवं. लगेचच हे सगळं ऐकून सोहमला खूप त्रास होतो. सोहम बोलतो की तुम्ही लोक माझ्याशी असं बोलताल हे मला कधीच वाटलं नव्हतं. गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही माझी बाजू घेतच नाही आहात, पण तुम्ही माझ्यावरती एवढंसं पण विश्वास ठेवणार नाही ह्याच्यावरती पण आता माझी संशय आला आहे. एवढे दिवस झाले तुम्ही मलाच बोलताय, माझ्या पाठीशी कोणीही एवढंच पण उभं नाही आहे. ही माझी आई जी लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या पाठीशी उभी असायची ती आता माझ्याच विरोधात उभी आहे. तुम्ही जर लहानपणापासून मला मोठं होताना पाहताय, तुम्हाला जर एवढं तरी माहिती आहे की मी कसा आहे आणि कसा नाही म्हणून. ह्यावेळेस जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं थोडं तरी चुकतं आहे, पण तुम्ही लगेचच मला जाब विचारू शकता. पण मात्र तुम्ही असंच काही केलं नाही. तुम्हाला असं वाटतं आहे की मीच चुकीचं आहे म्हणून. अनामिकाला मी काहीच म्हणलो नाही आणि त्यासोबतच अनामिका हे लगेचच ट्रिगर्ड होते आणि त्याला बोलते, म्हणजे मी सगळं केलं आहे का. तर लगेचच सोहम बोलतो की मी माझी गोष्ट बोलतो आहे म्हणून. दुसरीकडे कला ही अद्वैतच्या नाकावर लागलेला सॉस हा पुसायला जाते. ती त्याच्या नाकावर असलेला सॉस हा मात्र पुसत असते. अद्वैतला मात्र हे सगळं खूप प्रचंड आवडत असतं. त्याला त्याचे जुने क्षण आठवतात जे त्यांनी कलासोबत घालवलेले असतात. कला ही मात्र अद्वैतच्या नाकावरचा सॉस हा पुसत असते. इतक्यातच ह्या सगळ्या तिचं पुसून होतं तेव्हा ती उठते आणि बाजूला जाते. लगेचच ती जेव्हा लांब जात असते, अचानकच मागून अद्वैत हा कलाचा हात धरतो आणि तो तिचा हात पकडतो आणि तिच्या जवळ तिला खेचतो. ही मात्र अचानकच येऊन अद्वैतच्या मांडीवरती बसते. ती त्याच्या मांडीवर बसलेली असते. इतक्यातच ते दोघं एकमेकांकडे प्रचंड प्रेमाच्या नजरेने पाहत असतात. ते दोघंही एकमेकांमध्ये हरपून गेलेले असतात, बुडून गेलेले असतात. अद्वैत मात्र कलाला विचारतो की हे सगळं डेकोरेशन
तुला आवडलं ना कला म्हणून? तर कला हो बोलते आणि लगेचच कलाला मात्र एक गोष्ट आठवते. तिच्या मनातच अचानक विचार येतो. त्या विचाराने ती लगेचच तिकडून उठते आणि समोर येऊन चिडून बसते. अद्वैतला मात्र काहीच कळत नाही. तो तिला विचारतो की खरे काय झालं म्हणून. लगेचच कला ही मात्र अद्वैतला बोलते की आपण केलेल्या भूतकाळात काही चुका त्या आपल्याला कधीतरी त्रासदायक देऊ शकतात. जर तुला सॉरी आणि ॲटिट्यूड इगो असेल तर मात्र हे सगळं कशालाच केलंस तू. त्यासोबतच अद्वैतला अरे ही काय बोलते काय कळतच नाही. लगेचच कला ही मात्र अद्वैतला सांगते जर तू मला डिवोर्सच दिलायस तर मात्र हे सगळं करायची काय गरज होती. लगेचच कला ही मात्र अद्वैतला बोलते अच्छा म्हणजे तू हे माझं बर्थडे सेलिब्रेशन नाही तर आपलं सेपरेशन सेलिब्रेशन करतोयस. हे सगळं मात्र कला ही बडबडत असते. तिला काय बोलू काय नाही हे कळतच नाही. पण ती अद्वैतला बोलते पण तुझ्यामध्ये इतका ॲटिट्यूड आणि इतका इगो आहे. तू मला एकदाही सॉरी बोलला नाहीस. मी तरी का बोलू सॉरी? कारण ह्याच्या सगळ्यामध्ये माझी अजिबातच चूक नाही. तू तर मलाच बोलला होतास ना की मला डिवोर्स पेपरवरती साईन करूनच टाकायची होती म्हणून. लगेचच कला ही मात्र त्याला सांगू लागते की जरी काहीही झालं तरी तू काय मला सॉरी बोलणार नाही आणि मी त्याचे एक्सपेक्टेशन तुझ्याकडून ठेवू शकत नाही. त्याला ही प्रचंड अद्वैतवरती चिडलेली असते. ती त्याला सांगत असते की राहू दे नको आहे मला तुझे हे सगळं सेलिब्रेशन वगैरे. आपण एक काम करूया आपण लगेचच इथून उठूया आणि जाऊया घरात म्हणून. लगेचच अद्वैत हा मात्र तिला बोलतो की तू बोलायला सुटलीस की बोलतच राहतेस. इतक्यातच तो त्या टेबलच्या फुलांच्या खाली असलेला डिवोर्स पेपर हा काढतो आणि तिच्या हातामध्ये देतो. आणि हे पाहून कला तर मात्र प्रचंड चिडते. ती त्याला बोलते तुला मला जर डिवोर्सच द्यायचा होता तर मात्र इकडे आणलंच तरी कशाला? ह्या डिवोर्स पेपरचं मी काय करू मला माहिती आहे. लगेचच अद्वैत हा मात्र तिला बोलतो तू एकदा बोलायला सुटलीस तर काय थांबत नाहीस. लगेचच अद्वैत त्या डिवोर्स पेपरमध्ये असलेलं ते एक जे पान आहे ते तिला खोलून देतो. त्या पानामध्ये सगळीकडे सॉरी सॉरी असं लिहिलेलं असतं. कला ही काय अद्वैतला काय बोलू देतच नाही. लगेचच अद्वैत हे पान हे तिला खोलून देतो. लगेचच ते पान खोलल्या क्षणी कला ही मात्र ते पान पाहते आणि शांतच बसते. त्यासोबतच ते पाहिल्यावरती अद्वैतला असं वाटतं की कलाला खूप आनंद झाला आहे. पण कलाला काहीच आनंद झालेला नसतो. ती त्याला म्हणते हे जे सॉरी आहेस तू तर मला लिहून दिलं आहेस ना बोलला कुठे आहेस म्हणून ती लगेचच रुसून बाजूला जाते. अद्वैत मात्र विचारातच पडतो की ही किती विचित्र आहेत. त्यासोबतच हे जे विचार पण किती विचित्र आहेत म्हणून. दुसरीकडे रजनी मॅडम ह्या खाली आलेल्या असतात. त्या सोहमचाच विचार करत असतात. त्या विचारच करत असतात की नेमका त्याला सोहम काय काय बोलला आहे त्या विचारातच ते इतके हरपून गेलेले असतात की मात्र त्यांना खूप त्रास होत असतो की सोहम हा कसा असं कधीतरी वागणार होता म्हणून. दुसरीकडे अद्वैत हा गुडघ्यांवरती बसलेला असतो सॉरीचं ते घेऊन. आणि लगेचच अद्वैत हा तिला बोलतो की सॉरी मला असं करायला नको होतं. डिवोर्स पेपर मी आणले नाही पण त्याच्यावर सही मात्र सगळ्यात पहिली मी केली. तर खरे ही मात्र अद्वैतजवळ जाते आणि त्याला बोलते की हे काय बघते मी अद्वैत चांदेकर हा मला सॉरी बोलतोय. तर त्यासोबतच तो हो तुलाच सॉरी बोलतोय म्हणून असं सांगतो. तर त्यासोबतच ती काही बडबड्याचं बंद होत नाही आणि लगेचच अद्वैत हा मात्र तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि ते प्रचंड एकमेकांच्या जवळ येतात. ते मात्र एकमेकांमध्ये इतके बुडून गेलेले असतात की ते एकमेकांनाच पाहत असतात. अद्वैत मात्र म्हणतो की हो मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय. ते एकमेकांमध्ये बुडून जातात. दुसरीकडे रोहिणीला भेटायला तो ड्रायव्हर येतो. त्या ड्रायव्हरला पाहून रोहिणी फारच चिडलेली असते. ती त्याला बोलते की मी जे दिलेलं काम आहे ते तू पूर्ण का नाही केलंस म्हणून. मी तुला किती एकदम बरोबर सांगितलं होतंस की त्या खरेला कलाला तिकडे वेळेत पोचून नाही द्यायचं म्हणून. पण मात्र तू माती खाल्लीस आणि असं का केलंस आता तू मला सांग. तर तो लगेचच ड्रायव्हर तिला सांगतो की मॅडम मी खूप प्रयत्न केला
त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यांना इकडे तिकडे फिरवलं, खूप जागांवरती फिरवलं, पण मात्र त्या निसटून गेल्या आणि ते मला कळलं पण नाही. लगेचच तो त्याला माझा पैसे म्हणून असं मागत असतो. लगेचच रोहिणी ही मात्र त्याला बघते आणि त्याला बोलते की तू माझं एका कवडीचं पण काहीच काम केलं नाहीस आणि माझ्याकडून पैसे मागतो, तुला लाज वाटत नाही? मी तुला 1 रुपया पण देणार नाही आहे, ताबडतोब इथून निघून जा. रोहिणी तिकडून त्या ड्रायव्हरला जायला सांगते. त्याला सांगते, जर तू काम केलं असतंस तरी मी तुला थोडेसे तरी पैसे दिले असते, पण तू थोडंसं पण माझं काम केलं नाहीस. तू सगळ्या माझ्या प्लॅनवरती माती टाकलीस. आणि त्यासोबतच रोहिणी ही त्याला जायला सांगते. दुसरीकडे राहुल हा बाईकवर बसलेला असतो आणि त्याला अनामिकाचा कॉल येतो. अनामिका ही त्याला म्हणते की मी इकडे जितकं शक्य होईल तितक्या सगळ्या गोष्टी करते, पण मात्र एवढ्यातच होणार नाही आहे. चांदेकरांच्या घरामध्ये हा खूप मोठा धमाका व्हायलाच हवा, त्याशिवाय कोणालाही शुद्ध येणार नाही. त्यासोबतच राहुल हा मात्र म्हणतो की तुम्ही फक्त मला सांगा की नेमकं काय करायचं आहे, ते मी सगळं करतो. अनामिका मात्र त्याला बोलत असते की असं काहीतरी व्हायला पाहिजे ज्याने प्रत्येक चांदेकराचे डोळे उघडले गेले पाहिजे आणि त्यासोबतच त्या सोहमची चांगलीच वाट लागली पाहिजे. तर इकडे राहुल हे मात्र अनामिकाच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. तिने सांगितलेला प्लॅन हा मात्र तो एकदम नीट लक्ष देऊन ऐकत असतो. राहुलला तिचा प्लॅन पटतोसुद्धा. तो बोलतोसुद्धा की आता सगळं काही होणार आहे ते नीट होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका, मी प्लॅन एक्झिक्यूट करतो. तर लगेचच अनामिका ऐकून हा फोन ठेवून देते. दुसरीकडे कला आणि अद्वैत हे घरामध्ये येत. लाईट गेलेली असते का घालवलेली असते हे तिला कळत नाही. ती बोलते लाईट का गेली आहे म्हणून, आणि लगेचच जेव्हा ते दोघेही दार बंद करून आतमध्ये येतात तेव्हा लाईट अचानकच लागते आणि सगळं चांदेकर फॅमिली ही तिच्यासमोर उभी राहते आणि तिला हॅपी बर्थडे असं विश करतात. लगेचच कला हे आबांचे जाऊन पाया पडते. आबांना बोलते की आबा थँक्यू सो मच. तर आबा हे मात्र कलाला बोलतात, अगं तुझा वाढदिवस आहे हे आम्हाला खूप आधीपासून माहिती होतं, पण तुझा नवरा जो आहे त्याला त्याच्या वाढदिवसापेक्षा पण तुझ्या वाढदिवसाची खूप जास्त चिंता होते, म्हणून त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की हे सरप्राईज का काय ठेवायचं आहे म्हणूनच आम्ही तू दिवसभर समोर काम करत असताना पण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही देऊ शकलो. लगेचच कला ही त्यांना काही हरकत नाही असं म्हणत असते. अद्वैत मात्र ते काय बोलतात हे खूप नीट लक्ष देऊन ऐकत असतात. इतक्यातच कला ही रजनी मॅडम आणि सरोज मॅडमच्या पण पाया पडते. लगेचच सरोज मॅडम ह्या तिला बसायला सांगतात आणि सगळेजण हे कलाची ओवाळून घेतात. कलाला खूप छान वाटतं, तिला सगळेजण हे ओवाळतात बघून. आणि त्यासोबतच रोहिणी ही मात्र कलाला चिडून बघत असते. आणि इकडेच आजचा भाग हा समाप्त होतो.